नागपूर जिल्ह्यात दिनांक 9 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडल्यामुळे कुही तालुक्याअंतर्गत येणाऱ्या उमरेड ते मांडण मार्गे विरखंडी गावातून आम नदीच्या पाण्याने कुही तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे। या शेतामध्ये कापूस, मिरची, तुरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याचा मोठा आर्थिक नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज क्राइम रिपोर्टर कैलाश घरडे, नागपूर ग्रामीण। नदीचा मार्ग आहे पण 3 दिवसापासून पाणी सुरू असल्यामुळे हा मार्ग बंद झाला होता। पण आता या मार्गावर एवढं पाणी चालू होतं, सकाळी खूपच चालू होतं पाणी। आता या क्षेत्रातलं कमी हजारो एकर शेती डुबलेली आहे। तर आपण या तालुक्यातले काँग्रेस कमिटीचे जे अध्यक्ष उपसचिव यांच्याकडून थोडी माहिती घेऊ। आज कुही तालुक्यामध्ये 8 तारखेच्या रात्रीपासून किंवा 7 आणि 8 आणि 9 तारखेला जास्त मुसळधार पाऊस नाही, तर अतिमुसळधार पाऊस पडल्यामुळे आमच्या भागामध्ये जी आमनदी वाहते त्या आमनदीच्या लागून असलेल्या संपूर्ण हजारो हेक्टर शेतामध्ये आमनदीच्या पाणी शिरल्याने आमच्या भागामध्ये मुख्य पीक असलेला सोयाबीन आणि पराठी याच्या हजारो हेक्टरमध्ये खूप फार मोठा नुकसान झालेलं आहे। आणि त्या नुकसानामुळे आमचा शेतकरी या भागामधला संपूर्ण हवालदिल झालेला आहे। आणि म्हणून मागच्या 3 दिवसापासून जी अतिवृष्टी आहे त्या अतिवृष्टीमुळे आमच्या कुही ते उमरेड मार्ग, मांडळ मार्ग, तिकडे डोंगरमौदा, तिकडे पचकेडी आंबोरा मार्ग हा संपूर्ण आमनदीच्या पुरामुळे हा संपूर्ण मार्ग बंद होता। आणि त्या पुरामुळे आमची हजारो हेक्टरची नुकसान झाली। मी मुख्यमंत्री महोदय, या भागाचे जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब, देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो की ताबडतोब आमच्या कुही तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडल्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांची फार मोठी नुकसान झालेली आहे। त्या नुकसानीच्या निव्वळ आमनदीला लागून असलेल्याच नाही, तर अनेक लोकांच्या आमनदीच्या पात्रापासून अनेक किलोमीटरपर्यंत दूर काही भाग आहे, त्या भागाचे सुद्धा ताबडतोब पंचनामे करून सर्वे करण्यात यावा। आणि सरसकट सर्वे करून आमच्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये एकरी या हिशोबाने ताबडतोब एकरी 50,000 रुपयाच्या भावाने आम्हाला शेतकऱ्यांना सोयाबीनची आणि पराठीची त्याचप्रमाणे तुरीची लागवडसुद्धा झालेली आहे। आमच्या धानाचे परेसुद्धा काही भागांचे, काही लोकांचे शेतकऱ्यांचे रोवणे झाले आहेत, काही लोकांचे परे गेलेले आहेत। अशा ज्या फार मोठी नुकसान झालेली आहे, सोयाबीन, पराठी आणि तुरीची फार मोठी नुकसान झालेली आहे, त्यांना एकरी 50,000 रुपये देण्यात यावी। ताबडतोब आमच्या कुही तालुक्याचा तहसीलदार आणि पटवारी आणि RI मार्फत मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब सर्वेचे आदेश द्यावा आणि ताबडतोब शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळवून देण्याचा काम करावा अशी या भागाचा आणि अत्यंत अतिमुसळधार पावसामुळे अत्यंत शेतकरी हा फार त्याचा आर्थिकदृष्ट्या कंबरडा मोडलेला आहे। आणि या नुकसानीमुळे आपण शासनामार्फत जर नुकसान भरपाई जर दिली नाही, मला वाटत नाही तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या होईल वाटत नाही। म्हणून मी विनंती करतो की ताबडतोब सर्वे करून शेतकऱ्यांना एकरी 50,000 देण्यात यावे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।